वर्गीयाला सातत्यानं वाटत होतं, अरे मी दुर्लक्षित आहे, माझ्याकडे कोणीच लक्ष देत नाही. त्या महिलांना 1,500 रुपये देतात, तिकडे कर्नाटकात देतात, तेलंगणात देतात, महाराष्ट्रात देतात, आता दिल्लीत देतात. आम्हाला कधी काय देणार? तर सरकारनं अखेरीस तुमच्याही पदरात काहीतरी दिलेलं आहे. तुम्हाला दर महिन्याला 12,500 रुपये वाचणार आहेत. हे सरकारनेच तुमच्या पदरात टाकलेत असं म्हणायला लाडका भाऊ झाला काय तो हरकत आता. नाही. हा लाडका भाऊ झाला हा लाडका भाऊ. आता ठीक आहे, लाडकं कुटुंब, लाडका भाऊ, लाडका मध्यमवर्गीय आजकाल. तर त्यात आता तुमचाही समावेश झालेला आहे, त्यामुळे थोडीफार बचत होणार आहे. ठीक आहे, महागाईत थोडासा दिलासा तुमच्या खिचाला असणार आहे, त्यामुळे अत्यंत महत्त्वपूर्ण असा निर्णय म्हणावा लागेल. मी पुन्हा एकदा, आता 1:30 वाजत आलेला आहे, पुन्हा एकदा चर्चेकडे आपण पुढे सरकूयात. पण त्या अगोदर पुन्हा आपण टॅक्स या विषयाकडे वळूयात. मी विनंती करतो की टॅक्सचे ब्रॅकेट पुन्हा एकदा दाखवूया. टॅक्सचं ब्रॅकेट आपण बघतोय, 12 लाखापर्यंतचं उत्पन्न करमुक्त असेल. मात्र 12 लाखाच्या वर जर तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला 4 लाखापासून टॅक्स लागेल. तो 4 ते 8 लाखापर्यंत 5% असेल, 8 ते 12 लाखापर्यंत तो 10% असेल, 12 ते 16 लाखापर्यंत तो 15% असेल, 16 ते 20% तो 20% असेल आणि 20 ते 24 लाखापर्यंत तो 25%. 24 लाखाच्या वर तुम्हाला 30% इतका टॅक्स भरावा लागेल. यातून तुम्हाला साधारण जो बऱ्यापैकी चांगलं उत्पन्न कमवतो, 24-25 लाखाच्या वर कमवतो, त्याला 1,10,000चा फायदा होताना पाहायला मिळेल. तर कमी उत्पन्न म्हणजे 12 ते 16 लाख ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना 50,000चा फायदा, 16 ते 20 लाख 90,000चा फायदा आणि 20 ते 24 लाखापर्यंत 1,10,000चा फायदा होताना पाहायला मिळेल. त्यामुळे आता तुमच्या HR ला, तुमच्या मॅनेजर्सला 12 लाखाच्या वर जर तुमचं उत्पन्न जाणार असेल तर त्याचा विचार करा आणि मग विचार करून तुमचं यावेळेचं ॲप्रेझल लेटर घ्या. कारण ॲप्रेझल लेटर घेताना निश्चितपणे विचार करा. तुम्हाला 12 लाखाच्या वर जाणार असाल तर तुम्हाला काहीसा टॅक्स जास्तीचा भरावा लागणार आहे. त्यामुळे तुम्हाला जितका पगार वाढणार आहे तितकाच पगार टॅक्स रूपानं परतही करावा लागू शकतो. त्यामुळे ॲप्रेझल लेटर नीट बघून घ्याल आणि तसं सांगा तुमच्या HR ला आणि मॅनेजरला आणि मगच घ्या. जे राहून गेलं अशा स्वरूपाचं ललित गांधीजी, की नाही ही अपेक्षा होती पण हिच्यावर कुठे सुतोवाचं दिसत नाही. तसं मला नेमकं सांगता येतं. तसं सांगितलं की रेल्वेबद्दलचे काही फारशी चर्चा यामध्ये आली नाही किंवा पेंडिंग रेल्वेचे प्रोजेक्ट किती सुरू करता येतात. आता ते डिटेल बजेट वाचलं तर कदाचित त्यामध्ये जर अनेक्षर असेल तर ते कळेल. मला एक वेगळी सूचना या निमित्तानं करायची आहे. जसं आम्ही लाडकी बहिणीला दिला सुरू केलं, माझा काही विरोध नाही, दिलं पाहिजे. ते पैसा पुन्हा अर्थव्यवस्थेत येतो. व तो आम्ही जे मोफत धान्य देतोय किती वर्ष देणार आहे हे सुप्रीम कोर्टाने कुठेतरी प्रश्न विचारला आहे. आणि कुठेतरी ह्या फ्रीबी देण्यापेक्षा त्या लोकांना एम्पॉवर कसं करता येईल की ते स्वतः उत्पन्न मिळवू शकतील. आज आम्हाला लेबरमध्ये प्रॉब्लेम जो होतो